नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं कधी झालंय का की संस्कृतचे शब्दच मी मुश्किलीने पाठ करू शकतो आणि त्यांचे समानार्थक शब्द तर कसे लक्षात ठेवावं? तर ह्या समस्येचं समाधान पुढच्या 20 मिनिटात तुम्हाला मिळणार आहे आणि त्या समाधानाचं नाव आहे अमरकोश. आणि हेच आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे अमरकोश. हा आहे आपला द्वादश पाठ. मी आहे योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात संस्कृत साधना. आपण पाठ वाचूयात. संस्कृत भाषा अतीव समृद्ध भाषा. संस्कृत भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थक शब्दाः. एका शब्दाचे अनेक समानार्थक शब्द ह्या भाषेमध्ये असतात. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. क्वचित प्रसंगी एका शब्दाचे अनेक अर्थ देखील ह्या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये असतात. अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयीं रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. बघा, अध्येतॄणां म्हणजे अध्ययन करणाऱ्यांच्या सुखबोधाय म्हणजे सुखबोधासाठी, म्हणजे त्यांना सहज समजावं, सहज बोध व्हावा यासाठी समानार्थक शब्दांची एक पद्यमयी म्हणजे कवितेच्या स्वरूपात केलेली जी रचना आहे तिचं नाव आहे अमरकोश. आणि हा अमरकोश कोणी रचलेला आहे? तर हा रचलेला आहे पंडित अमरसिंह यांनी. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञान भवति. आता ह्या अमरकोशाच्या पठनाने म्हणजे याच्या अभ्यासाने आणि याला पाठ करण्याने तुम्हाला काय भेटतं? तर शब्दज्ञान भवति. शब्दांचं ज्ञान होतं. बघा, हा जो एक शब्द आहे ना, कंठस्थीकरण, कंठस्थ, अतिशय सुंदर अशी ही आणि वैज्ञानिक अशी भाषा आहे जी आपण शिकत आहोत. कंठस्थ. कंठ म्हणजे हा कंठ म्हणजे आपला गळा, घसा. कंठ अधिक स्थ म्हणजे कंठामध्ये स्थापन करणे. म्हणजे एखादी गोष्ट पाठ करणे म्हणजे ती आपण कुठे स्थापन करतो? आपल्या कंठामध्ये स्थापन करतो. ही पण एक पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने देखील शब्दांचे अर्थ लक्षात ठेवू शकता. तर पुढे म्हणतात विविध शब्दानां वाक्ये प्रयोगेण शब्द प्रभुत्व सिद्ध्यति. आता शब्द प्रभुत्व तुम्हाला कसं मिळतं? म्हणजे भाषेवरती तुमचं प्रभुत्व कसं तयार होतं? तर वेगवेगळ्या शब्दांचा वाक्यांमध्ये प्रयोग करून. म्हणजे बघा, समजा कुठली भाषा शिकत असाल आणि तुम्ही त्या भाषेतला शब्दकोश किंवा डिक्शनरी अख्खी जरी पाठ केली आणि त्या शब्दांचा जर वाक्यांमध्ये प्रयोगच केला नाही तर तुम्हाला ते शब्द लक्षातही राहणार नाहीत आणि तुम्हाला भाषेवरती प्रभुत्व पण प्राप्त होणार नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? शब्द माहीत असणं आणि त्यांचा वाक्यामध्ये प्रयोग करणं. यथेष्टम गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात. बघा काय म्हटलंय ह्या प्रस्तावनेत, म्हटलंय की ह्या शब्दरत्नाकरामधून, शब्दरत्नाकर, रत्नाकर कुणाला म्हणतात? मुलाचं नाव आहे का? रत्नाकर म्हणजे रत्नांची खाण असलेला. कुठे सापडतात रत्न? समुद्रात. समुद्राला रत्नाकर असा शब्द आहे. तर हा रत्नाकर कसला आहे? हा रत्नाकर आहे शब्दांचा. तर ह्या शब्द रत्नाकरात, शब्दांच्या समुद्रामधल्या शब्दरत्नांचा यथेष्टपणे तुम्ही स्वीकार करा. आणि पुढे सांगितली आहे अमरकोश प्रशंसा. हा जो अमरकोश नावाचा ग्रंथ आहे याची प्रशंसा पुढच्या एका श्लोकात केलेली आहे. श्लोक असा आहे, कवेरमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्रतारकं स्थेयात नामलिंगानुशासनम. काय म्हटलंय? कवेरमरसिंहस्य. कवे हे अमरसिंहस्य म्हणजे अमरसिंह नावाच्या कवीची कृतिर एषा ही कृती सुनिर्मला. ही अशी कशी आहे? तर ही जी कृती आहे अमरसिंह नावाच्या कवीची ही सुनिर्मल आहे, अतिशय स्वच्छ अशी आहे. आचंद्र तारकम स्थेयात म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि तारका आहेत तोपर्यंत नामलिंगानुशासनम राहील. आता हे तुम्ही म्हणाल नामलिंगानुशासनम काय आहे? तर नामलिंगानुशासनम हेच अमरकोशाचं अजून एक नाव देखील आहे, नामलिंगानुशासनम. आणि त्याला तसं का म्हणतात हे आपण व्हिडिओ पुढे बघणार आहोत. तर ही झाली मित्रांनो ह्या आपल्या पाठाची प्रस्तावना. भाषेमध्ये वाक्यांचा प्रयोग आणि भाषेचा प्रयोग हा अतिशय महत्वाचा असतो. त्याकरता आपल्याला जे पाठांची रचना केलेली आहे ती देखील संवाद रूपाची आहे. तर हा पूर्ण पाठ संवाद रूपामध्ये आहे.
काय होतं की छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. विद्यार्थी छात्राः अनेक विद्यार्थी ग्रंथालयामध्ये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति वेगवेगळी पुस्तकं पाहतात. पश्यन्ति अध्यापिका प्रश्नांच पृच्छति आणि अध्यापिका ज्या आहेत शिक्षिका ज्या आहेत त्यांना प्रश्न विचारतात. नयनः आता नयन नावाचा एक विद्यार्थी आहे. तो काय विचारतो आचार्ये म्हणजे आपण जसं आचार्य म्हणतो तसं आचार्ये हे स्त्रीलिंगी आचार्या ज्या आहेत त्यांच्यासाठी संबोधन आहे. आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका ही वेगळी अशी ही विशाल अशी ही कपाटिका म्हणजे विशाल असं हे कपाट कशाचं आहे काय आहे. म्हणजे संस्कृतमध्ये कपाट हा शब्द स्त्रीलिंगी कपाटिका अशा अर्थाने येतो म्हणून एषा असं सर्वनाम त्या ठिकाणी त्यासाठी आलेलं आहे. अहो कियंतः विविधः कोशाः एतस्यां वर्तन्ते. कियंतः म्हणजे किती वेगवेगळे कोश याच्यामध्ये आहेत. एतस्यां वर्तते किती वेगवेगळे कोशाः अनेक वचन कोशचा अनेक वचन कोशाः याच्यामध्ये आहेत. तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं तर त्या कपाटिकेचं एक चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यात वेगवेगळे कोश पण दिले आहेत बघा. अमरकोश आहे, त्यानंतर चरित्रकोश आहे, सुभाषित कोश आहे आणि पुढे अजून एक मराठी विश्वकोश आहे आणि अमरकोश देखील आहे. तर अध्यापिका म्हणतात आम सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. अध्यापिका काय म्हणतात की सर्वेषां होय आम म्हणजे होय सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करण्याकरता एते कोशाः आवश्यकाः हे कोश अतिशय आवश्यक आहे. सुमेधा नावाची एक विद्यार्थिनी पुढे विचारते. सुमेधा कोशः नाम किम म्हणजे कोश म्हणजे काय. तर ह्या ठिकाणी नाम कोशः नाम नाम या शब्दाचा अर्थ नाव असा नाही होत तर म्हणजे असा होतो. तर कोश म्हणजे काय. अध्यापिका म्हणतात कोशः नाम संग्रह. कोश म्हणजे काय संग्रह. त्या पुढे म्हणतात यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः म्हणजे ज्याप्रमाणे आपण वित्तकोशामध्ये वित्तकोश म्हणजे काय बँक वित्त म्हणजे पैसे कोश म्हणजे संग्रह ज्या ठिकाणी आपण पैसे संग्रह करून ठेवतो ती बँक. तर ज्याप्रमाणे वयम आपण बँकेमध्ये धनाचा संग्रह करतो तथैव त्याचप्रमाणे तथा एव त्याचप्रमाणे भाषाकोशे शब्दानाम संग्रह भवती. भाषाकोश जे असतात त्यामध्ये शब्दांचा संग्रह असतो. बघा पुढे एक विद्यार्थिनी श्रेया नावाची आहे. ती अजून एक प्रश्न विचारते. श्रेया हा कह तस्य उपयोगः. बघा ती काय म्हणते त्याचा काय उपयोग. महत्वाचा प्रश्न आहे की नाही. आहे बाबा तुमचा संग्रह आहे शब्दांचा संग्रह आहे पण त्याचा उपयोग काय. अध्यापिका चिडत नाही. त्या म्हणतात सुयोग्य प्रश्न तू अतिशय चांगला असा प्रश्न विचारला आहेस. संभाषणे लेखने च भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम म्हणजे संभाषणामध्ये बोलताना आणि लिहिताना भाषा प्रभुत्व मिळवण्यासाठी. बघा काही मुलं असतात अतिशय छान बोलतात शाळेमध्ये भाषण वगैरे करतात त्यांच्याकडे काय जास्त असतं आपण म्हणतो त्याचा शब्द संग्रह जास्त आहे बरोबर आहे की नाही. आणि बोलतानाही ते चार लोकात ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस त्यांचं भाषण त्यांचं बोलणं हे प्रभावी वाटतं कारण त्यांच्याकडे काही नेहमीपेक्षा वेगळ्या शब्दांचा पण ते प्रयोग करत असतात. त्याचं कारण त्यांच्याकडे ते शब्द असतात आणि ते शब्द मिळवण्यासाठी आपल्याला कोश लागतात. म्हणजे संभाषणासाठी लिखाणासाठी भाषा प्रभुत्व मिळवण्यासाठी तसेच तथैव नैकेशाम विषयाणाम ज्ञान प्राप्त्यर्थम म्हणजे नैकेशाम वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी शब्द संपत्ते हे संग्रहणम अतीव आवश्यकम. शब्द संपत्ती शब्दाला संपत्ती म्हटलंय है ना. तुकाराम महाराजही म्हणायचे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तर त्याच पद्धतीनं शब्द संपत्ती आपल्याकडे तिचा संग्रह असणं अतिशय आवश्यक आहे. पुढे अध्यापिका म्हणतात अस्माकं ग्रंथालये संस्कृती कोशाः चरित्रकोशाः विश्वकोशाः सुभाषित कोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. म्हणजे आपल्या अस्माकं आपल्या ग्रंथालयात संस्कृती कोश आहे चरित्रकोश आहे विश्वकोश आहे सुभाषित कोश असे वेगवेगळे कोश आहेत वर्तन्ते. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेष कोशः त्यामध्ये अमरकोश नावाचा एक विशेष असा कोश आहे. स्वप्निलः हा एक पुढचा विद्यार्थी विचारतो अमरकोश 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 इति नाम किमर्थम.
याला अमरकोश असं नाव का दिलंय? ह्या ठिकाणी नामचा अर्थ नावच होतो. अमरकोश असं नाव का आहे? किम विद्यते अस्मिन कोशे, ह्या कोशामध्ये काय आहे नेमकं? अध्यापिका म्हणतात एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः, हा संस्कृत शब्दांचा षष्ठी बहुवचन संग्रह ग्रंथ आहे. एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथ, हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता, याची रचना कोणी केलेली आहे? अमरसिंह नावाच्या पंडिताने केलेली आहे. अतः म्हणून कोशस्य नाम अमरकोशः इति, म्हणून या कोशाचं नाव अमरकोश आहे. म्हणजे याची रचना अमरसिंह नावाच्या एका पंडिताने केलेली असल्यामुळे या कोशाचं नाव अमरकोशः असं आहे. पुरातन काले यदा छात्राः अध्ययनार्थम गुरुकुलम प्रविशन्ति स्म, म्हणजे पुरातन काले म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा विद्यार्थी अध्ययनार्थम अध्ययन करण्याकरता म्हणजे शिकण्याकरता गुरुकुलात प्रवेश करायचे, गुरुकुलम प्रविशन्ति, कशासाठी? अध्ययनार्थम. तदा अध्ययनारंभे ते अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म, म्हणजे ह्या अमरकोशाचं एवढं महत्व होतं की ज्या वेळेला पूर्वीच्या काळी विद्यार्थी अध्ययनासाठी गुरुकुलात प्रवेश घ्यायचे त्यावेळेला ते अध्ययन सुरू करण्यापूर्वी अध्ययनारंभे किंवा अध्ययनाच्या सुरुवातीलाच अमरकोश कंठस्थम कुर्वन्ति स्म, अमरकोश हा कंठस्थ करायचे म्हणजे पाठच करायचे. अधुना अपि तथैव प्रवर्तते, अजूनही तसेच ते चालते. आर्या नावाची मुलगी आश्चर्यम म्हणजे साश्चर्यम, आश्चर्याने विचारते किम कोशः कंठस्थी कर्तुं शक्यः, हा कोश कंठस्थी करणं शक्य आहे का? पाठ करणं शक्य आहे का? असा तिचा प्रश्न आहे. आणि पुढे ते विचारते तेन कह लाभः भवन्ति, आणि त्यानं काय उपयोग होणार आहे? अध्यापिका म्हणतात अथ किम, होय पद्यमयः एषः ग्रंथः गेयः, ह्या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य त्या सांगतात की हा पद्यमय असलेला जो ग्रंथ आहे अमरकोश हा गेय पण आहे. गेय म्हणजे जो गायला जाऊ शकतो, श्लोकांची रचना आहे. बघा एखादं पद्य खूप मोठं जरी असलं तरी तुम्ही ते जर गाऊन जर म्हटलं तर तुम्हाला पाठ होतं, आणि एखादं गद्य म्हणजे धडा तो जर तुम्ही कितीही वाचला, कमी शब्दांचा असला तरी तो तुम्हाला पाठ होतो का? होत नाही. म्हणजे आताच उदाहरण घेतलं तर हा अमरकोश नावाचा जो धडा आहे हा तुम्हाला मी म्हटलं पाठ करा, तो होईल का? नाही. पण याच्या आधी सुक्ती सुधामध्ये आपण 8 श्लोक पाहिले, ते तुम्ही पाठ करू शकता की नाही? होय, करू शकता. त्यामुळे हे पाठ करणं सोपं आहे असं अध्यापिका या ठिकाणी म्हणतात. अतः म्हणून श्लोकानां सुभाषितानां पठनम इव तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम, म्हणून ज्याप्रमाणे श्लोकांचं सुभाषितांचं पठन करतात त्याचप्रमाणे याचं कंठस्थीकरण, याला पाठ करणं अतिशय सुलभ आहे, सोपं आहे. तत्र त्यात एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते, त्यामध्ये काय आहे? एकस्य शब्दस्य कृते, एका शब्दासाठी, नैके म्हणजे अनेक, समानार्थक शब्द आहेत. काय आहे अमरकोशामध्ये? एका शब्दासाठी अनेक समानार्थक शब्द आहेत. क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. आता काही वेळेला काय होतं, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ देखील असतात. बरोबर, एकाच शब्दाचे शब्द एकच, त्याचे अर्थ वेगळे देखील असतात. भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्तिः वृद्धिं गच्छति, म्हणून तस्य पठनेन, त्याच्या पठन करण्याने, पठनेन म्हणजे तृतीया विभक्ती, त्याच्या पठन करण्याने अस्माकं आपला शब्दसंग्रह, शब्दसंपत्ती वाढते. अस्माकं स्मरण शक्ती ही धारणा शक्ती ही च वर्धेते. अजून काय होतं की आपली स्मरण शक्ती आणि धारणा शक्ती, आपण एखादी गोष्ट धारण करण्याची शक्ती म्हणजे आपल्या डोक्यात साठवण्याची शक्ती आपली जी आहे ती देखील आपली वाढते. उच्चारणमपि शुद्धं भवति, आणि वारंवार तुम्ही त्याचा पाठ केल्याने उच्चारण देखील तुमचं शुद्ध होतं. नयनः, आता हा नयन विचारतो वयमपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम, आता आम्ही देखील अमरकोश कंठस्थ करतो. तस्मिन् कति श्लोकाः सन्ति, आणि पुढे तो विचारतो, तो तर म्हणून बसला की आम्ही पण आता पाठ करतो, पण नंतर त्याच्या लक्षात येते की अरे नेमके श्लोक आहेत किती, आणि तो विचारतो तस्मिन्, त्यामध्ये कति श्लोकाः सन्ति, किती श्लोक आहेत? अध्यापिका म्हणतात
उपसार्ध सहस्रम श्लोकाः सन्ति. उपसार्ध सहस्रम म्हणजे 1500 श्लोक यामध्ये आहेत. तत्र त्रीणि कांडानी सन्ति आणि त्यामध्ये 3 कांड आहेत. वेगळे कांड म्हणजे चॅप्टर, 3 भाग आहेत. अतः त्रिकांड कोशः इति एतस्य अपरम नाम. म्हणूनच याचं त्रिकांड कोशः असं एक अपरम म्हणजे अजून एक दुसरं अपरम नाव देखील या कोशाचं आहे. म्हणजे आता आपल्याला कळालं की अमरकोश हे एक त्याचं नाव आहे, दुसरं त्रिकांड कोश आहे आणि तथा नाम लिंगानुशासनम इति नाम्नापि विख्यातः एषः कोशः. आणि नामलिंगानुशासनम ह्या नावाने देखील हा कोश विख्यात आहे. म्हणजे अमरकोशाचे 3 नाव आहेत. एक आहे अमरकोश, दुसरा आहे नामलिंगानुशासनम आणि त्रिकांड कोश. त्रिकांड कोश कशामुळे म्हणतात त्याला? कारण त्याच्यामध्ये 3 कांड आहेत. अमरकोश कशामुळे म्हणतात त्याला? कारण तो अमरसिंह पंडित नावाच्या एका विद्वानाने लिहिलेला आहे. आणि नामलिंगानुशासनम का म्हणतात हे पण आता आपण बघणार आहोत. लगेच सुमेधा नावाची विद्यार्थिनी प्रश्न विचारते, नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थ? आता या नामलिंगानुशासनम ह्या शब्दाचा काय अर्थ आहे? टीका म्हणतात, तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम. ते सुद्धा ह्या ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलम समानार्थक शब्दाः अपि तु तेषां लिंग निर्देशः कृतः. तर ह्यामध्ये केवळ समानार्थक शब्द नाहीयेत, तर त्या शब्दांचा लिंग निर्देश देखील केलेला आहे. त्यांचं लिंग म्हणजे ते स्त्रीलिंगी आहेत, पुल्लिंगी आहे, नपुंसकलिंगी आहेत याचा देखील निर्देश केलेला आहे. तेन भाषायाः आकलनम प्रयोगः च सुकरः भवति. आणि त्यामुळे काय होतं की त्या शब्दांचा भाषेमध्ये आकलन आणि प्रयोग करण्यासाठी सोपं जातं. म्हणून त्याला नामलिंगानुशासनम असं देखील म्हटलेलं आहे. स्वप्नीलः आचार्ये तेन वयम संस्कृत काव्यानी नाटकानी च विनायासम पठितुम शक्नुमः खलु. म्हणजे आचार्य म्हणजे शिक्षिकांना ते म्हणतात मॅडम, त्याच्यामुळे वयम म्हणजे आपण संस्कृत काव्य, नाटक आणि यांचा विनायास म्हणजे सहजपणे वाचू शकतो, हो की नाही? अध्यापिका म्हणतात निश्चयेन, नक्कीच. तर्हि इतः परम सर्वैः अमरकोशस्य पठनम अवश्यम कर्तव्यमेव. म्हणून आता आपल्या सगळ्यांचं अमरकोशाचं पठन करणं हे एक अवश्य असं कर्तव्य झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाषाभ्यास. पहिला प्रश्न आहे, कोशाः किमर्थम आवश्यकाः? कोश कशा करता आवश्यक आहे? उत्तर आहे, आता हा धडा तुम्ही परत जर वाचलात तुम्हाला उत्तर याची नक्कीच सापडतील, पण मी सांगतो उत्तर याचं आहे, कोशाः शास्त्राणाम अध्ययनार्थम आवश्यकाः. शास्त्रांचं अध्ययन, पठन, मनन, चिंतन, अभ्यास करण्याकरता आपल्याला कोश हे आवश्यक असतात. एका वाक्यात उत्तर, कोशाः शास्त्राणाम अध्ययनार्थम आवश्यकाः. शास्त्राणाम णाच्या वरती अनुस्वार देण्याऐवजी इथं म हलंत लिहायचं आहे, कारण पुढे अध्ययनार्थम ह्या शब्दातलं अ हे हा स्वर येतो. दुसरा प्रश्न, कोशः नाम किम? कोश म्हणजे काय? कोशः नाम संग्रह. पुढचा प्रश्न आहे, कः अमरकोशस्य रचयिता? प्रश्नातच उत्तर आहे, अमरकोशाचा रचयिता कोण? अमरसिंह पंडित. अमरसिंह पंडितः अमरकोशस्य रचयिता असं याचं उत्तर होईल. अमरकोशस्य कंठस्थीकरणं कस्मात् सुलभम? अमरकोशाचं कंठस्थीकरण म्हणजे याला पाठ करणं कशामुळे सुलभ होतं? अमरकोशः पद्यमयः गेयः च अतः तस्य कंठस्थीकरणं सुलभम. हा पद्यमय असून गेय आहे, गाण्याजोगा आहे, म्हणून याचं कंठस्थीकरण सोपं आहे. अमरकोशे कति श्लोकाः सन्ति? अमरकोशामध्ये किती श्लोक आहेत? 1500. बरोबर. त्याला संस्कृत मध्ये कसं लिहिणार? अमरकोशे उपसार्ध सहस्रम श्लोकाः सन्ति. पुढचा प्रश्न, अमरकोशस्य किम अन्यत् नामद्वयम? अन्यत् अमरकोशाचे आणखीन 2 नाव कुठली? अमरकोशाची आणखीन 2 नावं कुठली? तर पहिलं नाव आहे काय? त्रिकांड कोश. त्याचं कारण आपण सांगितलं की याच्यामध्ये 3 कांड आहेत, 3 वेगवेगळे भाग आहेत, म्हणून त्रिकांड कोश हे एक नाव आहे. नामलिंगानुशासनम हे एक त्याचं नाव आहे, म्हणून उत्तर असं होईल, त्रिकांड कोशः नामलिंगानुशासनम च इति अमरकोशस्य अन्यत् नामद्वयम.
पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषा लिखत. प्रश्न आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायचा आहे. अमरकोश कंठस्थीकरणेनं के लाभा भवन्ति. अमरकोशाच्या कंठस्थीकरणाने काय लाभ होतात? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सगळा धडा शिकलो तर याचं जर तुम्ही थोडा परत मनन केलं तर तुमच्या लक्षात येईल की अमरकोशामध्ये हा जो पाठ आहे हा संवादात्मक पाठ आहे. विद्यार्थी त्यांच्या वाचनालयामध्ये एक भव्य कपाट पाहतात आणि त्या कपाटामध्ये अनेक मोठमोठे कोश ठेवलेले असतात आणि मग तिथून त्यांची जिज्ञासा जागृत होते आणि ते अध्यापिकांना प्रश्न विचारतात की हे कसले कोश आहेत, कोश म्हणजे काय, आणि मग त्यातून पुढे हा संवाद फुलत जातो आणि त्या विद्यार्थ्यांना माहिती देतात की कोश हे काय असतात. शब्दांचा संग्रह असतो आणि त्यांना पूर्वीच्या काळी अमरकोशाचं पाठांतर गुरुकुलामध्ये आधी करायला लागायचं आणि त्याचं कारण, त्याचे लाभ काय व्हायचे हा महत्वाचा प्रश्न यात आहे की अमरकोशाच्या पाठांतरामुळे शब्द संपत्ती, शब्द संग्रह वाढायचा, त्याचा भाषेत प्रयोग करणं सुलभ व्हायचं, सोबतच स्मरणशक्ती आणि धारणाशक्ती देखील वाढायची. आणि अमरकोश जर तोंडपाठ असेल तर संस्कृत भाषेचं अध्ययन आणि आकलन आणि उपाययोजन म्हणजे त्याचा वापर हा आपल्याला सुलभतेनं करायला मदत होते. तसेच संस्कृत नाटक, काव्य यांचा आस्वाद घेताना देखील अमरकोशाचं जर ज्ञान असेल तुम्हाला तर तुम्हाला शब्द कळायला सोपं जातं. हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न निर्माणम कुरु. आपल्याला उत्तरं दिली आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. पहिला आहे वयम वित्त कोशे धनस्य संग्रहम कुर्मः. हे एक वाक्य आहे की वयम म्हणजे आपण, वित्त कोशे म्हणजे बँक, वित्त कोशची सप्तमी, बँकेमध्ये धनाचा संग्रह करतो. एका शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे, त्याच्यावरनं आपल्याला प्रश्न तयार करायचा. तर वयम वित्तकोशे कस्य संग्रहम कुर्मः, धनस्य संग्रहम कुर्मः असं तर प्रश्न तयार होतो. अमरकोश संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. आणि याचा प्रश्न कसा तयार होईल की अमरकोशे किम विद्यते. अमरकोश हा संस्कृत शब्दांचा संग्रह आहे, तर याचा प्रश्न होईल अमरकोशात काय आहे, अमरकोशे किम विद्यते. पुढचा प्रश्न आहे शब्दस्य वर्ण विग्रहम कुरु. आता हा वर्ण विग्रह जो आहे ना हा अतिशय सोपा असतो. म्हणजे आपल्याला त्याच्याकरता पूर्ण शब्द एकदम पाहून घाबरून जायचं नाही. त्यातला एक 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 वर्ण घ्यायचा आणि त्याला आपण सोडवत जायचं. तर पहिला त्यातला शब्द आहे संग्रहम. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काही कन्फ्युजन होईल त्या ठिकाणी त्याला हळूवार म्हणून बघायचं. मी तुम्हाला सांगतो कसं ते. संग्रहम तर पहिलं स कसा तयार होतं, हलंत स अधिक अ. त्याच्यानंतर इंग्रह, इंग्रह मध्ये काय आलंय इंग, क ख ग घंग हा आलेला आहे आणि तो हलंत आहे. त्यानंतर ग, हलंत ग आणि नंतर हलंत र, संगरह. मग आधी काय आलं संगर, गर आधी ग आलं नंतर र आलं. हे फार महत्वाचं आहे यात, म्हणून संगरह. त्यानंतर हलंत ग, हलंत र आणि र पूर्ण झाला त्याला अ हा स्वर जोडून आणि त्यानंतर ह, हलंत ह अधिक अ अधिक म. हा म शेवटी हलंतच आहे, त्याला परत अजंत केलेलं नाहीये. पुढचा शब्द आहे वर्तनते. वर्तनतेलाही तुम्ही हळूवार जर म्हणलं वरतनते, वरतनते, रतनते तर आधी र येतं नंतर त येतं, हे तुमच्या लक्षात येईल. व हलंत लिहायचं व अधिक अ अधिक र अधिक त अधिक अ अधिक न. ज्यावेळी मी असं न वगैरे म्हणतो त्याचा अर्थ हलंत असा घ्यायचा, हलंत त्याचा पाय फोडायचा. हलंत न अधिक हलंत त अधिक ए वर्तन ते. पुढचा प्रश्न आहे मेलनम कुरु. जोड्या लावायच्या आहेत. मागच्या पाठामध्ये आपण ज्या पद्धतीनं विशेष्य आणि विशेषण याचा जोड्या लावल्या होत्या तसं ह्या ठिकाणी जोड्या लावायच्या. कपाटिका, एका साईडला विशेषण दिलेले आहेत, दुसऱ्या साईडला विशेषण दिलेले आहेत. तर कपाटिका, कपाटिकेसाठी ह्या पाठामध्ये विशाला कपाटिका असं विशेषण आलेलं आहे, विशाला. कोशग्रंथ, कोशग्रंथासाठी त्यांचं वैशिष्ट्य सांगताना पद्यमय असं विशेषण आलेलं आहे. कंठस्थीकरणम सुलभम असं, सुलभम कंठस्थीकरणम असं विशेषण आलेलं आहे. अर्थाः भिन्नाः. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूचनानुसारम वाक्य परिवर्तनम कुरुत. सूचनेनुसार वाक्याचं परिवर्तन करायचं आहे. पहिलं वाक्य आहे छात्राः अमरकोशम कंठस्थम कुर्वन्ति स्म. स्म निष्कासयत, स्म काढून हे वाक्य अर्थ न बदलता आपल्याला परिवर्तन करायचं. ते असं होईल छात्राः अमरकोशम कंठस्थम अकुर्वन्
झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तेन कह लाभः भवति. हे बहुवचनामध्ये आपल्याला लिहायचंय. तर तेन कहचं आपण के लाभाहा, काय लाभ होतात, म्हणजे तेन के लाभाहा भवन्ति असं बहुवचनामध्ये होतं. आणि पुढचा प्रश्न आहे वयमपि अमरकोशम कंठस्थम कुर्याम. एक वचनामध्ये हे करायचं, एक वचनम कुरु. तर एक वचन होईल त्याचं अहमपि, वयमपि अहम, एक वचन अहमपि अमरकोशम कंठस्थम, क्रियापद बदले कुर्याम असं क्रियापद होईल. त्यानंतर समानार्थक शब्द लिखत. समानार्थक शब्द अमरकोशाचा उद्देश असतोय. प्रश्न 1, कोशः अमरकोशः विख्यात आणि सुलभम असे दिलेले आहेत, त्याला आपल्याला समानार्थक. कोशःसाठी समानार्थक शब्द आहे संग्रह निधी. अमरकोशासाठी त्रिकांड कोशः आणि नामलिंगानुशासनम. आणि विख्यातः साठी प्रसिद्ध ख्यातः. सुकरम म्हणजे सुलभम. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे वाक्यम शुद्धम कुरु. वाक्य अशुद्ध लिहिलेली आहेत, त्यांना शुद्ध करायचं आहे. प्रश्न ग्रंथालय हे कोशाय कृते एका विषयाला कपाटिका विद्यते. कोशाय कृते असं लिहिलेलं आहे. कोशाय ही झाली चतुर्थी, परंतु कृते ह्या शब्दासोबत नेहमी षष्ठी असते, म्हणून ग्रंथालय कोशाणाम असं ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं परिवर्तन करायला लागेल. कृते एका विषयाला कपाटिका विद्यते. दुसरा प्रश्न आहे छात्राः ग्रंथालये विविधम पुस्तकानि पश्यन्ति. विविधम हे जे आहे हे एक वचनातलं विशेषण आहे. पुस्तकांबद्दल अधिक माहिती देणारं विशेषण आहे ते, की विविध पुस्तकं. पण विविध पुस्तकं संस्कृतमध्ये विशेषण देखील त्याच्या विशेषणाप्रमाणे त्याचं नामलिंग वचन बदलत असतं. म्हणून आपल्याला विविधानि पुस्तकानि पश्यन्ति असं त्याला करून घ्यायला लागेल. म्हणजे वाक्य होईल छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. पुढचा आहे अमरकोशे तिस्रः कांडानि सन्ति. तिस्रः हे आपल्याला खटकायला पाहिजे. तर तिस्रः नाही तर त्रीणि कांडानि सन्ति. अमरकोशे त्रीणि कांडानि सन्ति असा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर. ह्याबरोबर आपला हा अमरकोश हा पाठ आणि त्याचा भाषाभ्यास संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.